पुढील विधाने वाचा. 3 विधानं दिलेली आहेत आपल्याला. ठीक आहे, त्यातली योग्य कोणती अयोग्य कोणती आपल्याला बघायचं आहे. उपसर्ग अव्ययरूप असतात, ते मूळ शब्दांचा अर्थ फिरवतात. ठीक आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. उपसर्ग हे अव्ययरूपच असतात, कारण अव्ययीभाव समासामधलं पहिलं पद हे उपसर्गच असते, बरोबर आहे ना. आणि ते मूळ शब्दांचा अर्थ फिरवतात, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ज्या शब्दांना उपसर्ग लागतात त्या शब्दाचा मूळचा अर्थ ते बदलून टाकतात, फिरवून टाकतात. उपसर्गांचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येतो, हे विधान मात्र चुकीचं आहे. उपसर्ग तुम्हाला वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत, त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते, ती कुठल्या तरी नामाला जोडून वापरावी लागतात. ठीक आहे, त्यामुळे हे दुसरं विधान चुकीचं आहे. धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांना कृत म्हणतात, अगदी बरोबर आहे. धातूंना जे प्रत्यय लागतात, ठीक आहे, त्या प्रत्ययांना कृत प्रत्यय म्हणतात आणि म्हणूनच धातू साधितांना कृदंत असं म्हणतात. आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ए आणि सी बरोबर हे असेल.